भगवान विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो। जिल्ह्यातील अनेक भाविक श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून जन्माष्टमी साजरी करतात। यावर्षी सोमवारी 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येत आहे। त्यासाठी भाविकांद्वारे आपल्या आराध्य दैवताच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। सोमवारी घरोघरी बाळकृष्ण विराजमान होणार आहेत। श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मूर्तिकारांकडून भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या मूर्तीची सजावट सुरू आहे। शृंगाराच्या साहित्यांनी दुकाने सजलेली आहेत। दरम्यान रविवारी श्रीकृष्णाची मूर्ती घेण्यासाठी मूर्तिकारांकडे भाविकांची गर्दी दिसून आली। या जन्माष्टमीच्या पर्वावर एका भाविकाने लाईव्ह चंद्रपूरशी साधलेला हा संवाद। चंद्रपुरात मागील 16 वर्षापासून वास्तव्य करत आहे ऊर्जानगर येथे आणि मागील 25 ते 30 वर्षापासून आमच्याकडे जन्माष्टमीचा हा कार्यक्रम केला जातो। उद्या जन्माष्टमीचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज मूर्ती विक्री करण्यासाठी या मूर्तिकाराकडे आलो आहे आम्ही आणि मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपात इथं परमेश्वराची मूर्त्या साकारलेल्या आहे आणि योग्यरित्या जे आपल्या हिंदू धर्माच्या पारंपरिक रीतीनुसार आम्ही देवाची पूजा करतो। रात्री 12 वाजता जन्माष्टमीच्या पाळणा पण हलवतो। या प्रकारे आमचे सर्व कुटुंब व सहपरिवार आम्ही त्याचा आनंद साजरा करतो। जन्माष्टमी निमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अभिषेक, पूजा अर्चा आणि भजन, कीर्तन, महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे। नंदलालाच्या आगमनासाठी शहरातील पुरातन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे। तसंच सोमवारी रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा होणार आहे। घरोघरी आकर्षक सजावट करण्यात येते आहे। गोपाळ अष्टमी निमित्त भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। मागील वर्षीप्रमाणे यंदाही जन्माष्टमीच्या सणाला महागाईचा फटका बसला आहे। मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती आणि रंगांच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीही वाढल्या असल्याची माहिती मूर्तिकार लक्ष्मीकांत गुडपल्लीवार यांनी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना दिली। नाव आहे लक्ष्मीकांत शंकरराव गुडपल्लीवार, राहणार चंद्रपूर। आमचा हा व्यवसाय पारंपरिक। मी माझ्या वडील पंजोबापासून ह्या मूर्त्या तयार करतात आणि तोच व्यवसाय आम्ही पारंपरिक चालवून राहिलो। उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे तर काही कृष्णाच्या मूर्त्या तयार केलेल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे 100-150 रुपये किंवा 200 रुपये याप्रमाणे रेट वाढलेले आहे, कारण की सगळ्याच गोष्टीचे रेट वाढल्या कारणाने आमच्यासारख्या मूर्तिकारांची सुद्धा थोडेफार रेट वाढलेले आहे। एकदम जास्त प्रमाणात नाही, कारण की ग्राहक जास्त प्रमाणातल्या मूर्त्या म्हणजे रेटमध्ये घ्यायला नाही पाहत, कारण की एका दिवसाची असते म्हणून तर थोडेफार आमचे तसे रेट वाढलेले आहे। आणि आमच्याकडे स्वतंत्र बनवलेली मातीचीच मूर्ती मिळते।